माननीय सदस्य गीताताई जैन। धन्यवाद अध्यक्ष महोदय। माझा परिसरात उत्तन परिसरात कोळी बांधव राहतात आणि त्यांची जमातीतर्फे एक विनंती आपल्याला करू इच्छिते की त्यांचा फिशिंग पिरियड हे पहिले 7 जून ते 15 ऑगस्ट होता आणि ते त्यांना न विचारता बदल करून आता 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत तुफान असून ते तिथे त्या पिरियडचा उपयोग करू शकत नाही आणि त्यांची होडी त्या समुद्रात जाऊ शकत नाही। तर ते 15 दिवस तर वाया जातेच, पण मागे 31 मे ला बंद करायचं असणे त्यांना ते दिवस कमी मिळताय। तर त्यांचे जे पहिले आताही आपण दिलेले आहे तेवढेच दिवस ते मागताय, फक्त चेंज इन डेट। तर आपल्यातर्फे मी ते लक्ष वेधू इच्छिते की ते त्यांची डेट चेंज करून त्यांना ते पिरियड द्यावं। दुसरा जे महत्त्वाचा प्रश्न उत्तनचा आहे अध्यक्ष महोदय, ते आमचा घनकचऱ्याचा आहे। उत्तन परिसरात 7 एकर जागेवर घनकचरा प्रकल्प उभारलेला आहे। दिलेली 75 एकर जागामधून फक्त 7 एकरवर ते प्रकल्प आहे आणि बाकीचे झोपडपट्टीचं अतिक्रमण झालंय। सौराष्ट्र एक कंपनी आहे, ग्रीन ट्रिब्युनल मध्ये काही सामाजिक कार्यकर्ता गेले, कोर्टाने आदेश दिला, IIT वरून त्यांची संस्थाला जे काही आदेश असेल त्याप्रमाणे त्यांनी ते कचऱ्याची विल्हेवाट लावायची आहे आणि त्यासाठी एरिटेड स्टॅटिक पाईल कंपोस्टिंग हे प्रक्रियाने तिथे कचरा द्यायचा होता आणि सौराष्ट्र इन्व्हायरो प्रोजेक्ट यांना ते प्रोजेक्ट दिलेला। पण अध्यक्ष महोदय त्या IITचे दिलेले पद्धतीनुसार ते न करता, कारण त्यांच्याकडे ते टेक्निकच नव्हती, तरी त्या कंपनीला भ्रष्टाचाराने दिलेला हा कॉन्ट्रॅक्ट रद्द करून एक नवीन तिथे कॉन्ट्रॅक्ट करून त्याला आधुनिक पद्धतीने त्या कचऱ्यांनी त्या उत्तनवासियाची मुक्ती द्यावी। कारण त्यामुळे झालेली दुर्गंधी, त्यामुळे झालेले त्यांचे रोग हे खूपच गंभीर प्रकारचे आहे। सदर प्रकल्प सुरू करते वेळी तिथे उत्तन येथे नागरिकांना हे वचन दिलेलं होतं की तिथे पालघर जिल्ह्यात वसई इथे सकवार इथे हे ट्रान्सफर केलं जाईल, पण अजून त्या प्रकरणात काही झालेलं नाही आहे आणि वारंवार हे जे उत्तन मध्ये कचऱ्यामुळे झालेले रोग राई आणि त्यामुळे होणारी हैराणगती त्यापासून लवकरात लवकर उत्तनवासियाला सुटकारा मिळावा आणि नवीन टेक्निक लवकरात लवकर तिथे आणावी अशी माझी मागणी आहे। धन्यवाद अध्यक्ष।